नमस्कार, मी नम्रता कुकिंग आणि बरंच काहीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आजची आपली रेसिपी आहे चॉकलेट कोटेड डोनट्स. डिसेंबर महिना चालू झालेला आहे आणि डिसेंबर महिन्यामध्ये आपल्या सगळ्यांना आकर्षित करतो तो म्हणजे ख्रिसमस. आणि ख्रिसमस म्हटलं तर लहान मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांना हवे असतात केक, डोनट्स, चॉकलेट्स. चला तर मग वेळ न घालवता आपल्या घरामध्ये जे पदार्थ उपलब्ध आहेत त्यांमधनं चॉकलेट डोनट्सची रेसिपी पाहूया. सर्वात आधी मी इथे 2 मोठे चमचे दूध घेतलेलं आहे. आपण इथे कोमट दूध घेणार आहोत, अगदी जास्त गरमही नाही किंवा थंडही नाही. यामध्ये मी 1 चमचा यीस्ट घातलेला आहे आणि 1 चमचा साखर आपण इथे घालणार आहोत. साखर घालून झाल्यावर या मिश्रणाला यीस्ट आणि साखर चांगल्या प्रकारे एकत्रित होण्यासाठी आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. यीस्टच्या गाठी याच्यामध्ये नाही राहिल्या पाहिजे आणि साखरसुद्धा चांगल्या प्रकारे विरघळली गेली पाहिजे. तर अशा प्रकारे मी हे मिश्रण जे आहे ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे. यामध्ये आपण आता 1 वाटी मैदा घातलेला आहे. मैदा घालून झाल्यावर त्याच्यामध्ये अर्धा चमचा बेकिंग पावडर, 2 चमचे बटर आणि पाव चमचा यामध्ये आपण बेकिंग सोडा ॲड करणार आहोत. यानंतर आपण जे याच्यामध्ये बटर घातलेलं आहे ते आपण पिठामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता मी अशा प्रकारे बटर जे आहे ते मैद्यामध्ये मिक्स करून घेते आहे. अशा प्रकारे आपल्याला हे पूर्ण जे बटर आहे चांगल्या प्रकारे याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं डोनट करण्याचं जे डो आहे ते चांगल्या प्रकारे एकत्रित होत आहे. पण जरी तुम्हाला तरी थोडंसं ड्राय वाटत असेल तर यामध्ये आपण 2 ते 3 चमचे पाणी घालणार आहोत. मी इथे पाणी घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा आपण याला चांगल्या प्रकारे मळून घेऊया. हलक्या हाताने आपल्याला याला मळायचं आहे, जास्त जोर आपल्याला नाही लावायचा. तर अशा प्रकारे आपण याला एकत्रितपणे मळून घेणार आहोत. अशा प्रकारे हलक्या हाताने आपल्याला डोनटसाठी लागणारं डो मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे डोनटसाठी लागणारा डो आपला तयार झालेला आहे. 10 मिनिटासाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत. 10 मिनिटानंतर पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण याला अशा प्रकारे मळून घेणार आहोत. अर्धा चमचा आपण याच्यावर तेल घालणार आहोत आणि 15 ते 20 मिनिटांसाठी आपण आता याला झाकून ठेवणार आहोत, जेणेकरून आपण जे यीस्ट घातलेलं आहे ते ॲक्टिवेट होईल. आता आपण कोटिंगसाठी जे चॉकलेट सिरप वापरणार आहोत त्याची रेसिपी पाहूया. 1 लहान वाटी पिठी साखर, त्यामध्ये अर्धा वाटी कोको पावडर, 7 ते 8 थेंब व्हॅनिला इसेन्स आपण इथे घालणार आहोत आणि 5 चमचे दूध. अशा प्रकारे आपले इथे मेजरमेंट आपण घेतलेलं आहे. आता आपण याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया, म्हणजे आपलं चॉकलेट सिरप इथे रेडी होईल. इतकी सोपी चॉकलेट सिरपची ही रेसिपी आहे. अशा प्रकारे चॉकलेट आपल्याला रेडी करून घ्यायचं आहे आणि ते एका बाजूला आपण ठेवून देऊया, म्हणजे आपले जेव्हा डोनट्स तळून रेडी होतील आपल्याला पटकन चॉकलेट सिरपमध्ये ते डीप करता येतील आणि सर्व करता येतील. अगदी सोपी चॉकलेट सिरपची ही रेसिपी आहे. जे पदार्थ आपल्या घरामध्ये उपलब्ध असतात त्यामध्येही होते आणि मस्त शाईन होते डोनटवर. तर इथे आपलं चॉकलेट सिरप रेडी आहे. 15 ते 20 मिनिट झालेले आहे आणि डोनटसाठी लागणारा डो आपला इथे रेडी झालेला आहे. पुन्हा एकदा हलक्या हाताने आपण याला अशा प्रकारे मळून घेणार आहोत. हलक्या हाताने मळून झाल्यावर आपल्याला याचे इक्वल भाग करायचे आहेत, जेणेकरून आपल्याला डोनट करण्यासाठी सोपं जाईल. आता आपण डोनट बनवायला घेऊया. अगदी सोपी पद्धत आहे. मी इथे पोळपाटावर थोडासा मैदा घेतलेला आहे आणि आपण जशा प्रकारे पुरी किंवा चपाती लाटतो त्या प्रकारे आपल्याला याला लाटून घ्यायचं आहे. डोनट करण्यासाठी आपल्याला याला जास्त पातळ नाही लाटायचं आहे. आपण याला जाड ठेवणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता जाड अशी पोळी आपण इथे लाटून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये डोनट्स बनवण्यासाठी मी इथे एका झाकणाचा वापर करत आहे, जेणेकरून आपल्या डोनट्सचा शेप याला येईल. एका डब्याचं झाकण मी इथे वापरलेलं आहे आणि डोनट्सच्या आतल्या बाजूला शेप देण्यासाठी माझ्याकडे एक लहान आकाराचं झाकण आहे जे इथे मी वापरत आहे. तुम्ही इथे बघू शकता घरामध्ये जे झाकण उपलब्ध आहे त्याच्यामध्ये मस्त असे डोनटचा शेप इथे आलेला आहे. तर अशा प्रकारे आपले डोनट्स इथे लाटून झालेले आहेत. उरलेल्या कणकेचं सुद्धा मी इथे डोनट करून घेतलेले आहेत. आता आपण या डोनट्सवर बटर लावून घेणार आहोत
आपल्या सगळ्या डोनट्सला मी इथे बटर लावून घेतलेलं आहे. बटर लावून झाल्यावर 20 मिनिटांसाठी आपण याला झाकून ठेवणार आहोत. 20 मिनिटांनंतर तुम्ही ते पाहू शकता, आपले डोनट जे आहेत ते टुम असे फुगलेले आहेत. मस्तपैकी डोनटचा शेप त्याला आलेला आहे. तर आता आपण याला फ्राय करायला घेऊया. डोनट तळताना आपल्याला तेल हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण त्याच्यामध्ये डोनट तळायला घालू त्यावेळेस आपल्याला त्याची आच मंद करायची आहे, जेणेकरून आपले जे डोनट्स आहेत ते जळणार नाहीत आणि आतूनसुद्धा ते कच्चे राहणार नाहीत. मंद आचेवर आपण याला तळून घेणार आहोत. तुम्ही इथे पाहू शकता आपले डोनट्स असे टुम असे फुगलेले आहेत. मला तर बघायला फार मजा येते. मुलांना ही रेसिपी भयंकर आवडते आणि आपल्या घरामध्ये जे पदार्थ असतात त्याच्यामध्येही बनते. तुम्हाला ईस्ट तेवढं मार्केटमधनं आणायची गरज आहे डोनटसाठी. जर तुम्ही एकदा ईस्ट आणलं त्यामध्ये तुम्ही ब्रेड, बनपाव, लादीपाव असे वेगवेगळे व्हरायटीज ट्राय करू शकता. त्यामुळे उरलेलं जे ईस्ट आहे ते तुमचं वेस्ट होणार नाही. दोन्ही बाजूनी आपल्याला मंद आचेवर आपले डोनट्स चांगल्या प्रकारे तळून घ्यायचे आहेत आणि गोल्डन ब्राऊन होईस्तोपर्यंत आपण यांना तळून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता आपले डोनट्स जे आहेत ते मस्तपैकी तळून झालेले आहेत. असा रंग आला की तुम्ही डोनट्स तेलातनं बाहेर काढून घेऊ शकता. आपले डोनट्स इथे तळून झालेले आहेत. आता आपण त्याला गार्निशिंग करणार आहोत. तर इकडे जे आपलं चॉकलेट सिरप आपण रेडी करून ठेवलेलं आहे त्यामध्ये डोनट्सला अशा प्रकारे आपल्याला डिप करायचं आहे. तर अशी सोपी ही रेसिपी आहे डोनटची. यावर्षी क्रिसमसला तुम्ही नक्की ट्राय करून पहा, तुम्हाला आवडेल. ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. असंच पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत पौष्टिक खा आणि स्वस्थ राहा. तुम्हा सगळ्यांना नाताळाच्या हार्दिक शुभेच्छा.